तर दोन्ही पवार एकत्र येण्याच्या बातम्या निरर्थक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। शरद पवार इंडिया आघाडीतच राहणार, एनडीए सोबत जाणार नाही अशी महत्त्वाची माहिती आहे सूत्रांची। तर काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चा फेटाळण्यात आल्या आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, काय अधिक माहिती येते? गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा पक्ष जो आहे तो दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार असल्याची चर्चा जी आहे ती गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळांमध्ये रंगताना पाहायला मिळते आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि खासदार हे अजित पवारांच्या संपर्कात आहेत असा दावा जो आहे तो सातत्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या नेत्यांकडनं दिला जात होता। परंतु या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या निरर्थक आहेत आणि त्याचसोबतच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकत नाही अशा पद्धतीची माहिती जी आहे ती आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडनं दिलेली गेलेली आहे। अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा पक्ष जो आहे तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विलीन होणार नाही। स्वतंत्रपणे शरद पवार या पुढच्या सगळ्या काही निवडणुका असतील त्या निवडणुका ज्या लढतच राहतील आणि त्याचसोबतच पक्ष जो आहे तो अस्तित्वात राहील असं मत जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडनं देण्यात आले आणि त्याचसोबतच 8 आणि 9 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बैठक आहे। या सर्व बैठकीमध्ये काही संघटनात्मक बदल जे आहेत ते करण्याच्या संदर्भात देखील चर्चा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। नक्कीच अक्षय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।